वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी यशोदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आहे 13 एप्रिल आणि आज आहे माझ्या नवऱ्याचा बर्थडे. तर आज मंडे असल्यामुळे काहीच प्लॅन्स नाही आहेत आणि मग म्हटलं की मग मंडीला जाऊया. तसं दर मंडे आम्ही जातोच. मग म्हटलं आज तरी स्पेशल दिवस आहे तर जायलाच पाहिजे. भरपूर ऊन होतं, माझं तरी जायचं मन नव्हतं पण जाऊया म्हणलो त्याच्यासोबत आणि मग जायला निघालो. माझे पाय इतके तापत आहेत, भाजत होते तरी पिल्लू बघा एकटी चालत जाऊन विदाऊट चप्पल जाऊन बाईकवर आधी. सनस्क्रीन तर मी काय लावत नाही पण दिस इज बेस्ट सनस्क्रीन. मस्त असं कवर करून घेतलं. त्यानंतर मग आम्ही मंदिरामध्ये पोचलो आणि हे आहे आमचं ग्रामदैवत सुळगे येळूरमधलं. आणि उद्या ह्या मंदिरचीसुद्धा जत्रा आहे. त्यानंतर घरी आलो. आधीच घालून चालले होते साहेब, दरा गिफ्ट, बड्डे गिफ्ट. थँक्यू सो मच. ए तू कुठं चाललीस? रेल्वे गाडी तिचं बघा स्टंट. रिटर्न गिफ्ट काय देणार मला? रिटर्न गिफ्ट ऑपरेशन झालंय का तुमच्या डोळ्याचं? बाहेर छान दिसते. ऍक्च्युली तो मला पाहिजे कारण माझ्या इथं डार्क सर्कल्स आले. मग डॉक्टर सांगितले होते की उन्हात पण तुम्ही वापरा म्हणून. मला छान दिसतोय तो. रिटर्न गिफ्ट हे जो लाईट आहे तो चेंज करा आणि त्याच्यावरचा कपडा काढा. नाही का अप्पू? आम्ही जात आहे जेवायला 4 वाजता आणि साहेब बघा इथं आलेले आहेत. जेवायला घेऊन झाले. आता कॅफेमध्ये जाणार. 4 वाजता कुठे जेवण भेटत नाही. उपाशी आहे मी. नशीब पिल्लूसाठी वरण भात बनवलेलो. काय म्हणणं आहे 4 वाजता येऊन? 4 वाजता आला. चुबस हिला वाटते की आम्ही नेहमी भांडतो असं जरा आवाज मोठा करून बोललो की चुबस म्हणते आम्हाला, नाही का? डोळ्यावर ऊन पडायला म्हणून कशी करायला बघा आमची शोना. आम्ही जिथं राहतो येळूर तिकडं आता येळूर आणि सुरगा दोन्हीची जत्रा आहे. सो फुल आता बाजार भरणार आहे. जाता येता पप्पू आता काहीतरी मागणार आहे. हे खेळणं द्या, ते खेळणं द्या, होय नाही का? तर ह्या मंदिरची जत्रा आहे. बघा सगळे आता इकडं स्टॉल्स लागायला चालू झाले खेळणीचे. बड्डेला पण आम्ही 3 वाजता जाऊन जेवलो होतो. कट्टाकट्टी ते पण. आणि आज तर डायरेक्ट 4 वाजले. जाईपर्यंत कुठंतरी 4:30. जेवण तरी स्किप झालेलं आहे. तर बघू वडापाव खाऊन येतो आता. वडापावची पार्टी देणार आहे. सस्ता महामंडळ. बाबा कसे दिसायले? कसे दिसायलेत बाबा? छान दिसायले. तिचं रिॲक्शन बघ की असं करून गेलं. बाबा कसे दिसायलेत? छान दिसायलेत मन. छान दिसायला. खाऊन आला असेल. खरं बोल. नाही खरं खरं बोल. लिंबू सरबत. आणि काय खाल्ला नाही? आणि काय? चिकन. आज मंडे आहे. बाबा चिकन खाऊन आला? नाही पिलू नाही. चिकन नात मध्ये तुम्हाला हे देणार, मिसळ देणार. 50 रुपयाची मिसळ 100 रुपये मध्ये आटपते. 100 रुपये मध्ये संपली माझी पार्टी. आणि एक लेमन ज्यूस कॉम्प्लिमेंटरी शोनाला, फेवरेट तिचं. म्हणजे एकूण किती? 120 रुपये. बरं आहे. आमची असते तेव्हा फाडायची बरोबर. माझी पार्टी तू दिलास? होय होय. 2100. बोला. आपण कसं आहे, जायचं तर निवांत जायचं. आणि आज 1 तास माझ्या बर्थडे दिवशी पण तुला टाइम नसतोय. 1 तास टाइम आहे तुमच्यासाठी आज हा माझ्याकडून. चिकन नाही का आज?
कामं भरपूर असतात ना. होय, कामं भरपूर असतात. माझ्या बर्थडेला मला रेडी हो म्हणून सांगून मी रेडी होऊन झोपले. एक मस्त झोप काढून उठले. 2:30 वाजता साहेब आले. मग जेवायला जाऊया बोलले आणि आम्ही जिथं जाणार होतो तिथं जायला पाऊण तास लागणार होता. तोपर्यंत किचन बंद होणार होतं आणि बफेट होतं. त्याचा काय फायदा झाला नाही. सगळं एकदाच जेवण घेतलो आणि बसलो. तर काय सांगणार, आज पण नुसतं 1च तास आहे आमच्याकडे. 1 तास म्हणजे 2 तास होतात. 2 तास बरं. जेवणाचा टाईम होऊन गेला होता, त्यामुळे मग आम्ही मॅकडॉनल्ड्समध्ये गेलो आणि तिथे गेल्या पिल्लू बघा तिचं फेवरेट खायला चालू केली. आणि मग बाय मिस्टेकली शुभमनी 2 फ्राईज ऑर्डर केले होते आणि नंतर मला जाऊन माहीत आहे किती होतं. ती बोलली की ऑलरेडी तुम्ही पेमेंट केला तर कॅन्सल नाही होऊ शकत. घरी आलो आणि मग संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशन केलं. आणि पिल्लूचं बघा इथं जरासुद्धा पेशन्स नसतं. त्याला बड्डे म्हणलं की इतका एक्साइटमेंट असते ना. आणि मग मी डुअल कॅमेऱ्यामधून शूट करायचं म्हणलं तर माझं काय झालं होतं माहीत नाही. माझं तरी तोंड दिसतच नाही आहे. त्यानंतर मग असं मस्त केक कट केला आणि पहिला पिल्लूलाच काढवलं. ऑफकोर्स पिल्लू आमच्या घरात छोटी असल्यामुळे खूप लाडकी आहे. त्यानंतर पिल्लू बघा इथं सगळं केक खाऊन काय आपला अवतार करून घेतली आहे. तर सेलिब्रेशनसुद्धा करून झालं आहे. मी बड्डे करताना त्याचे मी स्पार्कल आणलेले ते काय माहीत नाही उडलं माझ्या इथं दिसत असेल का नाही माहीत नाही, पण इथं रेड रेड झालं बघा इथं आणि इथं सगळं उडलं. मला वाटलं ड्रेस पण जळाला, पण नाही, थोडं केसांना लागलं पण ते गेलं. नजर सध्या 12 वाजलेले आहेत. तुम्ही बघू शकता माझे डार्क सर्कल्स. कधी पण झोपतो कधी पण उठतो, काय विचारायचंच नाही. आणि जेवणचा तर आज पत्ताच नाही आहे. सकाळी 1च भाकरी खाल्ली ती, त्यानंतर दुपारचं जेवण स्किप झालं. म्हणजे बाहेर घेऊन जाणार होते, ते वाट बघत 4 वाजले आणि मग मॅकडॉनल्ड्समध्ये खाल्लं. त्याच्याने काय पोट भरत नाही माझं. थकलेली आहे, चेहऱ्यावरनं दिसूच शकते. खूप थकले मी आज, कारण आज 3 राऊंड झाले माझे बेळगावला. 2 वेळा कारमधून आणि एकदा बाईकवरून. असं गरगर आलं आहे आता डोकं. भूक तर लागले, पण मला जेवायचा बिलकुल कंटाळा आला आहे, कारण मला एकटी जेवायला आवडत नाही. माझा नवरा तरी मस्त इथं जेवायला आत्ताच फोन केला होता, जेवलीस काय म्हणून. तर आजच्यासाठी इतकंच. भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. तर आज आहे 14 एप्रिल आणि आज याची जत्रा. तो सकाळी नाही, ऑलमोस्ट दुपारच झाली होती. तर मस्त इथं मी रेडी झाली होती, कारण मंदिरकडे जायचं होतं. त्यानंतर मग आम्ही मंदिरकडे गेलो. भरपूर ऊन होतं आणि मंदिरकडे जाऊन बघितलं तर इंगळ्यासुद्धा झाल्या होत्या आणि भरपूर लोक इथं थांबले होते इंगळ्या न्हाण्यासाठी. इकडं इंगळ्या न्हाणे असं म्हणतात. काही ठिकाणी इंगळ्यांवरनं पळत जातात गरम आणि इथं असं आहे की ते पाल्यामध्ये ते गरम घेऊन पाठीवरनं फिरवतात. आणि ते जर करून घ्यायचं असेल तर सकाळपासून उपास करावा लागतो, नाहीतर मग त्याचे चटके बसतात. त्यानंतर मग आम्ही मंदिरमध्ये गेलो. मस्त असं देवीचं दर्शन घेतलं. ही आहे आमची ग्रामदेवता भावकेश्वरी. भरपूर गर्दी होती मंदिरमध्ये. त्यानंतर मग तिकडून आम्ही निघालो आणि आम्ही गेलो आमच्या कुलदेवताला, आमच्या जुन्या घरी. तर हे आहे आमचं जुनं घर, जिथं आता कोणीच राहत नाही. आजी राहायची, तर आता पण आजी पण 3 वर्ष आता कोणीच नव्हतं इथं आमच्या लग्नापासून. त्यानंतर मग आम्ही तिथे गेलो, नमस्कार केला आणि मग निघालो, कारण शुभमला परत काम होतं आणि मग जायचं होतं. मग घरी आलो. तसं बरंच घर जुनं आहे आणि पिल्लूसुद्धा झोपेला आले होते, सो लवकर घरी जाऊन पोचायचं होतं. तर घरी आलेलो आहे. जेवणसुद्धा झालं आहे आणि हे किती घाण दिसायला बघा. जे काल मला स्पार्कलनं उडलं आहे, नंतर इथंही सुद्धा एक फोड आला आहे. नशीब चेहऱ्यावर उडलं नाही आणि इथे थोडंसं झालं आहे. तर कशी दिसते मी. तर आमचं जेवण झालं आहे. पिल्लूला तेवढं खाडवायचं आहे आणि मग तिला मग झोपवणार. मी सुद्धा एक झोप काढणार आणि काही काम नाही आहे सध्या. काहीतरी काढलं तर स्वतःच, म्हणजे बघू. सो पिल्लूसुद्धा झोपलेली आहे. सो आता मी पण एक झोप काढते आणि मग भेटूया संध्याकाळी. बघू काय होते. तर आमची मस्त झोप झाली आणि इथं बसलो आहे. पिल्लू झोपली म्हणून मी पण झोपून घेतलं, कारण ऑलमोस्ट आम्हाला काल रात्री झोपायला 1 वाजला पहिला. त्याच्यानंतर मग शुभमलासुद्धा काम होतं म्हणून तो बाहेर होता. त्यानंतर मग तोसुद्धा 3 वाजता आला, तेव्हासुद्धा मला जाग आली होती. सो बिलकुल झोप झाली नाही आहे.
म्हणून मग मी दुपारी ती झोप काढते. मला जरा काहीतरी आवाज आला की मला जाग येते. सो चोराला तर पण मला जाग येऊ शकते. म्हणजे कान चालूच असतात रात्रभर, म्हणून मला हे डार्क सर्कल्स झालेत. मला असं गाढ झोपच नाही आहे आणि पिल्लू जन्मल्यापासून तर नाहीच आहे. मी सारखं पिल्लूला बघत असते की बाजूला आहे की नाही, की पडली, ह्याच्यातच असते. तर आता मी हा सगळा पसारा इतका सारा पसारा मला आवरायला घेते, कारण मला पसारा बिलकुल आवडत नाही आणि एकदा जर मी ते इग्नोर केलं तर मग मी त्याला 2 दिवस बघणारच नाही. त्यामुळे मी झटपट करून घेते. आजच्यासाठी इतकंच आणि भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.